रोजच्या धावपळीच्या दिनक्रमातून तुम्हाला थोडा बदल हवा आहे का? तर महाराष्ट्र राज्यातील काही थंड हवेची ठिकाणं आहेत. यात तुम्ही शांत आणि निसर्गमय रम्य ठिकाणांना भेट देऊ शकता आणि हवाचा निवांतपणा अनुभवू शकतात. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील काही थंड हवेची ठिकाणे पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे प्रज्ञा शिंदे आणि तुम्ही पाहताय मराठी स्टडी जंक्शन. पहिला आहे आंबोली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या टेकड्यांमध्ये वसलेले आंबोली हे हिरणकेशी नदीचे उगमस्थान आहे. मुसळधार पावसामुळे या ठिकाणी वर्षभर हिरवळ पाहायला मिळते. नंबर 2, तोरणमाळ. सातपुडा पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून 3770 फूट उंचीवर वसलेले तोरणमाळ या गिरिस्थानावर निसर्गाचा वरदहस्त आहे. येथे टेकडीवर तोरणा देवीचे मंदिर असून त्यावरूनच तोरणमाळ नाव पडल्याचे मानले जाते. 3, इगतपुरी. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे राज्यातील लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण मुंबईपासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावर आहे. इगतपुरी येथे असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्रात शेकडो लोक ध्यान साधनेसाठी येत असतात. नंबर 4, लोणावळा खंडाळा. लोणावळा आणि तेथून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असणारे खंडाळा ही 2 थंड हवेची ठिकाणे कित्येक पर्यटनांना आकर्षित करतात. या ठिकाणी असलेली प्राचीन लेणी आणि धबधबे पाहणे ही नैसर्गिक प्रेमींसाठी पर्वणीयच आहे. नंबर 5, भंडारदरा. मुंबईपासून 185 किलोमीटर व अहमदनगरपासून 155 किलोमीटर अंतरावर असलेले भंडारदरा हे कळसुबाई या महाराष्ट्रातील उंच शिखरापासून हाकेच्या अंतरावर आहे. धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवे झाडे, शुद्ध आणि थंड हवा यामुळे इथल्या मूळच्या निसर्ग सौंदर्यात भर पडली आहे. नंबर 6, माळशेज घाट. तलाव, धबधबे आणि दऱ्यांच्या मधोमध वसलेले माळशेज घाट हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या निसर्गरम्य परिसरातील भटकंती तुमचा सगळा थकवा आणि सुट्टीशीरची दूर करेल. नंबर 7, महाबळेश्वर. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध असून उन्हाळ्याबरोबरच हिवाळ्यातही या ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसून येते. इथला सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे हा अविस्मरणीय अनुभव आहे. नंबर 8, पंचगणी. 5 टेकड्यांनी वेढलेला पंचगणी हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध गिरिस्थानी वर्षभर आल्हाददायक आणि शांत वातावरण असते. शुद्ध हवा, शांत वातावरण आणि दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा यामुळे मुख्य शहरांपासून जवळ असणारे हे ठिकाण पर्यटकांची पहिली पसंती बनते. नंबर 9, वाई. महाराष्ट्रासाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यातील वाई हे ठिकाण आपल्या नैसर्गिक सौंदर्याने अनेक पर्यटकांना भूल घालते. वाईमध्ये श्रीशंकर आणि गौरीपुत्र विनायकाचे देवस्थान प्रसिद्ध आहे. त्यांच्या दर्शनासाठी दरवर्षी अनेक भाविक गर्दी करतात. नंबर 10, लवासा. सुमारे 25,000 एकर क्षेत्र व्यापणारे लवासा हे नियोजित शहर तब्बल 7 डोंगरांवर वसलेले आहे. स्पा, हॉटेल, रिसॉर्ट, मॉल, वॉटर स्पॉट्स या अनेक सुखसोयींनी सुसज्ज असलेले लवासा पर्यटकांच्या दृष्टीने नंदनवन आहे. ही होती 10 महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.